हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. तर आपण मागील काही दिवसांपासून सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 2 शिक्षणशास्त्र या विषयासंदर्भात आपण चर्चा करत आहोत. बघा, येणारी नेट परीक्षा आणि येणारी सेट परीक्षा या परीक्षेला सामोरं जात असताना प्रत्येक घटक अभ्यासक्रमानुसार अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानुसारच ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून आपण सर्व 10 घटकांचे नोट्स, 10 घटकांचे रेकॉर्डेड लेक्चर्स, त्याबरोबरच मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि दहा संभाव्य टेस्ट सिरीज या स्वरूपामध्ये आपण अभ्यास करत आहात. तर आज आपण बघा दुसऱ्या घटकामधील 2.3 शिक्षण व अर्थशास्त्र सविस्तर स्पष्टीकरण म्हणजे शिक्षणाचं अर्थशास्त्र काय आहे ही दुसऱ्या घटकातील तिसऱ्या उपमुद्द्यातली संकल्पना सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत. बघा, शिक्षण आणि अर्थशास्त्र याचा जर विचार केला तर शिक्षण हे एक शास्त्रीय क्षेत्र आहे ज्यामध्ये शिक्षणाच्या आर्थिक परिणामाचा अभ्यास केला जातो. यामध्ये शिक्षणाचा खर्च असेल, त्याचे लाभ असतील आणि त्यांचा समाजावर होणारा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असेल, हे सर्व आपण या मुद्द्यांतर्गत अभ्यासत असतो. तर आपण बघितलं तर शिक्षण म्हणजेच कोठारी कमिशन काय सांगतंय तर शिक्षण ही भविष्याची गुंतवणूक आहे. आणि त्याचबरोबर कोठारी कमिशननं 1966च्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की शिक्षण ही भारताचा म्हणजे भारत हा वर्गावर्गातून घडत आहे. म्हणजे शिक्षणातूनच देशाचा विकास होत असतो आणि शिक्षणावर खर्च केला जातो. आजपर्यंत आपण आपल्या भारताच्या जीडीपीच्या 3% प्रत्येक शैक्षणिक धोरणामध्ये 1968 असेल, 1986 असेल आणि आताचं 2020चं शैक्षणिक धोरण यामध्ये देखील आपण म्हटलंय की एकूण जीडीपीच्या 6% खर्च हा शिक्षणासाठी करायचा आहे. पण त्याचं चित्र आपण जर बघितलं तर शिक्षणाचं होत असलेलं खाजगीकरण यामुळं ते स्वप्नच राहणार आहे. असं निश्चितच हे सर्व परिस्थिती प्राध्यापक भरती, शिक्षक भरती हे जर आपण बघितलं शाळांचं जी मान्यता आहे ती कमी होत चाललेली आहे. खाजगी शिक्षणाकडे ओढा प्राथमिक शिक्षणातून उच्च शिक्षणापर्यंत वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं या मुद्द्यामध्ये आपल्याला त्याच मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये शिक्षणाचा खर्च, त्यांचे लाभ आणि त्याचा समाजावर, व्यक्तीवर होणारा दीर्घकालीन परिणाम. शिक्षण ही आजची गुंतवणूक नसती तर भविष्याची गुंतवणूक असते. याचा अभ्यास यामध्ये करायचा आहे. शिक्षण अर्थशास्त्र शिक्षणातील संशोधनाचा वापर, जेवढा आपण संशोधनावर जास्त खर्च करू तेवढ्या पद्धतीनं आपल्या विकासाला चालना मिळणार आहे. पण कधी त्यासाठी आपल्याला तेवढाच खर्च देखील करणं गरजेचं आहे. शिक्षणाशी संबंधित निर्णय प्रक्रियेतील आर्थिक दृष्टिकोन तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध धोरणात्मक प्रश्नांची निराकरण करण्यासाठी महत्त्वाचं ठरत असतं. जे प्रश्न उद्भवत असतात, ज्या समस्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, भौतिक सुविधा असतील, त्यानंतर गुणवत्तेच्या संदर्भात आपण पाहिलं तर ते देखील महत्त्वाचं आहे. आता बघा, शिक्षणासाठी खर्च व त्याच्या लाभाचे विश्लेषण. बघा, शिक्षणाचा खर्च विविध घटकावर आधारित असतो. यामध्ये शालेय इमारत असतील जसं की भौतिक सुविधा, त्याबरोबर शिक्षकाचे वेतन असेल, अभ्यासक्रम साहित्य असेल, त्याबरोबरच प्रशासनाचा खर्च असेल, इत्यादी बाबींचा समावेश होतो शैक्षणिक खर्चामध्ये. आता शिक्षणासाठी झालेल्या खर्चाच्या तुलनेत त्याचे सामाजिक आणि आर्थिक लाभ देखील महत्त्वाचे असतात. आज आपण बघितलं IIT, IIM या ज्या संस्था उभा राहिल्या
त्यामुळं देशाला काय मिळालं तर आपले जे भारतीय विद्यार्थी आहेत या उच्च शिक्षित संस्थेमध्ये टेक्निकल एज्युकेशन घेऊन विदेशामध्ये खूप मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांचं जे त्यांचं डॉलरचं जे कमाई आहे ते आपल्यामध्ये ज्यावेळेस पैशामध्ये कन्वर्ट होत असते त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होत असतो. आणि आज तेच आहे की आपल्या भारतातील जे तरुण वर्ग आहे तो जो विदेशामध्ये कार्य करत आहे आणि त्यातून जे उत्पन्न निघत आहे ज्यावेळेस तो भारताच्या डॉलरचं किंवा युरोचं रूपांतर रुपयामध्ये करतो त्यावेळेस भारताच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा सकारात्मक फायदा होत असतो. त्यामुळं ती शिक्षणातली भविष्यातील गुंतवणूक असते. शिक्षणामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक कौशल्य वाढ होतात. स्किल बेस्ड शिक्षण घेतल्यानंतर त्याबरोबरच रोजगार क्षमता वाढणे आणि समाजात आर्थिक विकासाला चालना मिळते. बघा समाजाचा आर्थिक विकास हा शिक्षणातून मिळालेल्या नोकरी, व्यावसायिक कौशल्य, त्यातून उभा राहणारे व्यवसाय यातून देशाचा विकास होत असतो. आज आपण बघितलं तर भारताच्या GDPच्या 13% ते त्याच्यापेक्षाही कमी फक्त शेतीतून उत्पन्न मिळतं. बाकीचं उद्योग आणि सेवा या क्षेत्रातूनच सर्व भारताचा विकास किंवा विकासाची घोडदौड सुरू आहे. आता शैक्षणिक खर्चाचा प्रभाव एका देशाच्या सकल म्हणजे GDPवर, देशांतर्गत उत्पादनावर आणि मानवी विकास निर्देशकावर दिसून येतो. बघा जर आपला देशाचा किंवा आपला विकास झाला, GDP वाढला, तर आपला मानवी विकास जे आपण 100च्या पुढे आहोत म्हणजे जागतिक लेवलला ते आपण कशा पद्धतीनं मध्ये येऊ या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यासाठी आपल्याला आपलं जीवनमान उंचावणं गरजेचं आहे आणि ते शक्य होणार आहे आपल्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून आणि ते सर्व विकास होणार आहे शिक्षणातून. त्यानंतर शिक्षणातील गुंतवणुकीवर आर्थिक परतावा. बघा मी सांगितल्या पद्धतीनं आपण जी शिक्षण ही भविष्याची गुंतवणूक म्हणतो तर त्यातून आर्थिक परतावा काय होणार आहे तर शिक्षणामध्ये गुंतवणूक केल्यानं दीर्घकालीन आर्थिक परतावा मिळतो. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्याने एक तरुण वयाच्या व्यक्तीला चांगले रोजगार, कौशल्यावर आधारित रोजगार मिळतात. हे त्याच्या उत्पन्नाचं वाढणारं असतं. उदाहरणार्थ एक उच्च शिक्षित व्यक्तीला तुलनेने कमी शिक्षित व्यक्तीच्या तुलनेत पगार जास्त असतो. यालाच मानवी भांडवल असं म्हटलं जातं. जर कौशल्य विकास पूर्ण मानवी भांडवल असेल तर त्या देशाच्या विकासाला वेगानं चालना मिळते. तर सिद्धांत असं म्हणता येईल शिक्षणातील गुंतवणूक आर्थिक परतावा मुख्यतः रोजगाराच्या माध्यमातून, उत्पन्न वर्धन म्हणजे उत्पन्न वाढीच्या माध्यमातून, सामाजिक समतेच्या माध्यमातून, त्याबरोबरच जीवनमान सुधारणा यावर आधारित असतं. म्हणजे आपले जीवनमानही त्या माध्यमातून सुधारलं जातं. हा आर्थिक परतावा मिळतो. त्यानंतर आहे सिग्नलिंग संकेतन सिद्धांत विरुद्ध मानवी भांडवल सिद्धांत. काय आहे हा सिद्धांत जो शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे तर बघा सिग्नलिंग सिद्धांत आणि मानवी भांडवल सिद्धांत यामध्ये मुख्य फरक काय आहे तर सिग्नलिंग सिद्धांतानुसार व्यक्ती शिक्षण घेते. का घेते शिक्षण? कारण ते नियोक्ता कडून एक सिग्नल म्हणजे संदेश म्हणून घेत जातं. म्हणजे शिक्षण हे आपल्या मार्गदर्शनाकडून संदेश स्वरूपामध्ये मिळत असतं म्हणून घेतले जातं. यामध्ये व्यक्तीच्या शिक्षणाचा उद्देश फक्त त्याचे कागदपत्र, डिग्री, प्रमाणपत्र इत्यादी पर्यंतच पोहोचणं असतं. म्हणजे त्या सिग्नलिंग मध्ये जे शिक्षण घेतलं जातं त्यातून आपल्याला फक्त डिग्री हवी असते. त्यातून कौशल्य, ज्ञानात आपल्या वैचारिक पातळीमध्ये काय बदल होतो हे या ठिकाणी महत्त्वाचं नसतं. पण मानवी भांडवल सिद्धांतानुसार
काय सांगतो मानवी भांडवल सिद्धांत? तर शिक्षण हे व्यक्तीच्या कौशल्याचे आणि ज्ञानाचे सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे. बघा, सिग्नलिंग संकेतन सिद्धांत विरुद्ध मानवी भांडवल सिद्धांत यामध्ये फक्त आपल्याला डिग्री पाहिजे आहे, ती फक्त कागदपत्री, त्यातून आपल्याला कौशल्य नाही मिळाले तरी चालेल असे पण शिक्षण घेणारे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत. त्यांना फक्त डिग्री हवी असते, त्यांना कोणत्याही शैक्षणिक उपक्रमामध्ये म्हणजे स्वारस्य नसतं किंवा आवड नसते. तर शिक्षणानं व्यक्तीच्या उत्पादन क्षमता वाढली जातात, त्यातूनच उत्पन्न मिळवण्याची क्षमताही वाढते. मग ज्यावेळेस हे मानवी भांडवल सिद्धांत काय सांगतो की मानवी भांडवल म्हणजे काय, तर ज्यावेळेस त्या मानवाच्या विचारामध्ये, त्याच्या कृतीमध्ये आणि त्याच्या जोडीला त्याच्या कौशल्यामध्ये विकास होत असेल आणि त्याच्या माध्यमातून तो उत्पादनक्षम म्हणजे उत्पादन घेऊ शकत असेल, स्वतःच्या उत्पन्नामध्ये मिळकतीमध्ये वाढ करू शकत असेल, समाजामध्ये स्वतःचं स्थान उंचावत असेल, ते शिक्षण, त्याला मानवी भांडवल सिद्धांत असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी दोन सिद्धांत सांगितलेले आहेत. मानवा संदर्भात एक सिग्नलिंग सिद्धांत, ज्यामध्ये डिग्री फक्त कागदासाठी, प्रमाणपत्र फक्त त्यांना फ्रेम मध्ये लावण्यासाठी हवं असतं. तर या ठिकाणी मानवी भांडवल सिद्धांत काय म्हणतो, तर कौशल्यावर आधारित शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यातून त्या व्यक्तीचे, त्या विद्यार्थ्याचे कौशल्य विकास होतील, विकसित होतील आणि भविष्यामध्ये त्यातून तो अर्थार्जन करू शकेल, समाजामध्ये आर्थिक स्थान त्याचं उंचावेल, समाजामध्ये मान प्रतिष्ठा वाढेल. हे मानवी भांडवल सिद्धांत सांगतोय. आताच्या 21व्या शतकातील जी आपलं तिसरं शैक्षणिक, भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं तिसरं शैक्षणिक धोरण आलं, त्यामध्ये या मानवी भांडवल सिद्धांताला जास्तीत जास्त महत्व दिलंय. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मानवी भांडवल सिद्धांत काय आहे, मानवी भांडवल सिद्धांतानुसार खालील पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे का चुकीचा आहे, असाही आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कसा जरी प्रश्न विचारला तरी आपला अभ्यास तितपत असला पाहिजे. आता बघा, मुख्य फरक काय आहे. सिग्नलिंग सिद्धांतात शिक्षणाची गरज सामाजिक सिग्नल म्हणून आहे की माझं MBA झालंय, माझं D.Ed झालंय, माझं B.Ed झालंय, माझं M.Ed झालंय. तर मानवी भांडवल सिद्धांतामध्ये शिक्षणाचा फायदा व्यक्तीच्या क्षमता आणि कौशल्य विकसित होण्यावर असले पाहिजेत, असं तो मानवी भांडवल सिद्धांत सांगतो. त्यानंतर पुढे शैक्षणिक वित्तीय संकल्पना. आता शिक्षणामध्ये वित्ताची काय संकल्पना आहे, तर शैक्षणिक वित्त या संकल्पनेत शिक्षणासाठी लागणारे विविध आर्थिक संसाधने, त्याची पुरवठाची पद्धत, तसेच शिक्षण संस्थांचे आर्थिक व्यवस्थापन समाविष्ट असतं. शैक्षणिक वित्तीय विविध स्रोताकडून येतात. सरकारला म्हणजे शिक्षणासाठी पैसा सरकारचा निधी असतो, खाजगी दानधर्म होत असतात, त्यानंतर शिक्षण शुल्क दिलं जातं, माफ केलं जातं आणि एज्युकेशनल लोनही, शिक्षणासाठी कर्जही उपलब्ध करून दिलं जातं. अशा पद्धतीनं आपण बघितलं तर शिक्षणाचं वित्त म्हणजे पैसा या मार्गातून मिळत असतो. आता शैक्षणिक संस्थांचं वित्तीय व्यवस्थापन, यामध्ये खर्चाचे व्यवस्थापन आलं, आवक म्हणजे येणारं उपलब्ध संसाधने, तसेच शिक्षणाचा दर्जा राखण्याचे कार्यही या माध्यमातूनच केलं जातं. त्यानंतरचा मुद्दा आहे सूक्ष्म व स्थूल स्तरावर शैक्षणिक वित्त व्यवस्थापन. म्हणजे सूक्ष्म, खालच्या म्हणजे छोट्या छोट्या मुद्द्यावर, मायक्रो लेवलवर. बघा, शाळा किंवा महाविद्यालय यांच्या अंतर्गत वित्त व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करत असतात. यामध्ये विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क किंवा विद्यार्थ्याचं शुल्क, शिक्षकांचं वेतन, इमारतीचा खर्च इत्यादीचा समावेश सूक्ष्म स्तरावर केला जातो. तर स्थूल स्तर व सूक्ष्म स्तरावर आपण बघितला तर स्थूल स्तरावर
देशाच्या स्तरावर शैक्षणिक वित्त व्यवस्थापन चालवली जाते, जिथे सरकार शैक्षणिक धोरण व संसाधनाच्या वितरणाचा निर्णय घेत असतात. सरकारचे योगदान सरकारी शालेय योजना असतील, त्याचबरोबर शासकीय अनुदान यावर देखील आधारित व्यवस्थापन केलं जातं. म्हणजे स्थूल व्यवस्थापन शिक्षणाचं, वित्तीय बाबींचं आणि सूक्ष्म व्यवस्थापन असे दोन प्रकार आहेत. आता आर्थिक शिक्षणामधील बजेट संकल्पना काय आहे? कशाला म्हणायचं बजेट? तर बघा, बजेट हे एक संस्थेच्या, सरकारच्या किंवा शैक्षणिक संस्थेच्या खर्चाचे, उत्पन्नाचं जो लेखाजोखा असतो. शिक्षणाच्या बजेटात शिक्षकाचं वेतन, शालेय इमारती, विद्यार्थी सुविधांसाठी लागणारे खर्च, शैक्षणिक साहित्य इत्यादी बाबींचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. बजेट हे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्राथमिकता निश्चिती आणि संशोधनाचा योग्य वापर यासाठीच महत्वाचा असतो. तर बजेट तयार करताना खालील घटकांचा विचार केला जातो. पहिला घटक म्हणजे आवश्यकतेचं मूल्यांकन, म्हणजे जितका पैसा लागेल आवश्यकतेनुसार ते बजेट निश्चित करणं. त्यानंतर उपलब्ध संसाधनाचा वापर, जे संसाधन उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर वापर कसा करता येईल तर त्याचाही विचार यामध्ये केला जातो. त्यानंतर आहे त्यानंतर सामाजिक उद्दिष्टांचे साध्य करणं. या शिक्षणातून समाजामध्ये कोणते बदल होणार आहेत आणि वित्तीय व्यवस्थापनाचं नियंत्रण, कशा पद्धतीने वित्त म्हणजे आवश्यक तिथे खर्च करायचे तर त्याचं व्यवस्थापनही करणं गरजेचं असतं. तर शैक्षणिक बजेटचा योग्य उपयोग केल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा केली जाऊ शकते आणि संस्थांच्या दीर्घकालीन यशाची गती देखील आपल्याला वाढवता येते आणि शिक्षणाची गुणवत्ता देखील आपल्याला विकसित करता येते. तर निष्कर्ष काय सांगता येतील तर शिक्षण आणि अर्थशास्त्र यांचा संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण शैक्षणिक प्रणालीचे अर्थशास्त्रीय व्याप्ती, सामाजिक व्याप्ती देशाच्या समग्र विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळं शिक्षणावर होणारी गुंतवणूक ही दीर्घकालीन स्वरूपाची असते, मोठा आर्थिक परतावा देणारी असते आणि विविध आर्थिक सिद्धांत व व्यवस्थांनी शैक्षणिक धोरण आणि खर्च व्यवस्थापनाचं मार्गदर्शन करणारी असते. हे झालं शिक्षण आणि अर्थशास्त्र याचा संबंध. आता त्यावरचे आपण प्रश्न बघूयात. बघा, शिक्षण अर्थशास्त्र म्हणजे काय? शिक्षणाच्या तत्वांचा अभ्यास, शिक्षणातील गुंतवणूक आणि त्यांचा आर्थिक परिणाम. शिक्षण क्षेत्रातील संकल्पनांचे व्यवस्थापन. शिक्षणाच्या वर्तनाचा अभ्यास. तर योग्य उत्तर बी पर्याय असणार आहे, शिक्षणातील गुंतवणूक आणि त्याचा परिणाम. दुसरा प्रश्न आहे, शिक्षणातील खर्चाचा लाभ काय आहे? बघा, शिक्षणामध्ये आपण खर्च करतो त्याचा लाभ, फायदा काय आहे? सामाजिक समतेचा वाढ होते, ज्ञान व कौशल्यांचा प्रसार होतो, उत्पन्नाची वृद्धी आणि रोजगारांची संधी मिळते. वरील सर्व काय योग्य उत्तर असणार आहे? योग्य उत्तर आहे वरील सर्व. कारण शिक्षणातील खर्चाचा लाभ काय असतो तर
सामाजिक समतेत वाढ होते, ज्ञान व कौशल्यांचा प्रसार होतो आणि उत्पन्नाची वृद्धी आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. बघा, आपण प्रत्येक उपमुद्दा झाल्यानंतर प्रश्न ठेवण्याचं एवढंच कारण आहे की जर तुम्ही प्रश्न सोडवले, म्हणजे एखादा मुद्दा अभ्यासला त्यानंतर प्रश्न सोडवले, तर त्या उपमुद्द्याचं जो तुम्ही अभ्यासलाय वाचलाय त्या ज्ञानाचं दृढीकरण होतं. त्यामुळे आपण त्यानंतर प्रत्येक मुद्दा झाला की त्यावरचे आपण प्रश्न घेत आहोत. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणातील गुंतवणुकीवर आर्थिक परतावा या तत्वाचा अर्थ काय? शिक्षणामध्ये केलेली गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीच्या आधारावर मिळालेले फायद्याचा परतावा. दुसरा पर्याय, शिक्षण संस्था किंवा सरकारी खर्च. परत पुढचा पर्याय आहे, शिक्षणाबद्दलचे खर्च कमी करणं. आणि शेवटचा पर्याय आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षण शुल्क. योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे, शिक्षणामध्ये केलेली गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीच्या आधारावर मिळालेल्या फायद्याचा परतावा, त्याला शिक्षणातील भविष्यातील गुंतवणूक असं आपण म्हणतो. त्यामुळं ए पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, सिग्नलिंग सिद्धांत काय सांगतो? तर सिग्नलिंग शिक्षण हा एक उत्पन्न वर्धनाचा मार्ग आहे. शिक्षण हे मानवी भांडवलाच्या सिद्धांतासारखे कार्य करते. आणि तिसरा पर्याय सी, शिक्षण एक सिग्नल संकेत म्हणून कार्य करते, ज्या माध्यमातून व्यक्तीचे क्षमता दर्शवल्या जातात. आणि चौथा, शिक्षणामुळे सामाजिक भेद कमी होतात. तर योग्य उत्तर आहे सी पर्याय, शिक्षण एक सिग्नल संकेत म्हणून कार्य करते. पुढचा पाचवा प्रश्न आहे, मानवी भांडवल सिद्धांतानुसार शिक्षणाचे महत्व काय आहे? बघा, मानवी भांडवल जो सिद्धांत आहे त्यानुसार शिक्षणाचं महत्व काय आहे? तर शिक्षणाने व्यक्तीला उच्च कौशल्य दिली जातात, ज्यामुळं त्याचे उत्पादन क्षमता वाढते. बी, शिक्षण हे फक्त सामाजिक मान्यता मिळवण्यासाठी नाही. सी, शिक्षण हे फक्त समाजातील स्थिती सुधारण्यासाठी आहे. डी, शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट उत्पन्न काढणे आहे. तर योग्य उत्तर आणि योग्य आणि अचूक उत्तर काय असेल? ए पर्याय, शिक्षणाने व्यक्तीला उच्च कौशल्य दिली जातात, ज्यामुळे त्याचं उत्पादन क्षमता वाढते. त्यामुळं शिक्षणाला म्हणजे मानवी भांडवल म्हणून शिक्षणाकडे पाहिलं जातं. ए पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, शैक्षणिक वित्तीय संकल्पना काय दर्शवते? शिक्षणासाठी लागणारे खर्च आणि त्याचे स्रोत. बी, शिक्षणासाठी मिळालेल्या सरकारी अनुदानाचा वापर. आणि सी, शालेय विद्यार्थ्यांच्या उत्पन्नाचे मूल्यांकन. त्यानंतर डी, शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि त्यांचे पद्धती. तर योग्य उत्तर काय आहे? ए पर्याय, शिक्षणासाठी लागणारे खर्च आणि त्याचे स्रोत मार्ग. सातवा प्रश्न बघा, सूक्ष्म स्तरावर शैक्षणिक वित्तीय व्यवस्थापन कसे होते? शाळा किंवा महाविद्यालयातील वित्तीय व्यवस्थापन. बी, देशाच्या स्तरावर शिक्षणासाठी वितरित केलेला निधी. सी,
शिक्षकांच्या वेतनाचा व्यवस्थापन, डी शाळेतील शिक्षण बजेट. योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए बरोबर आहे, शाळा किंवा महाविद्यालयातील वित्तीय व्यवस्थापन. बाकीचे प्रश्न तुम्हाला पीडीएफ मध्ये दिलेले आहेत, ते सोडवू शकता. या प्रत्येक घटकावर आपण प्रश्न दिलेले, जेणेकरून आपल्याला त्या घटकाचं, त्या उपमुद्द्याचं सविस्तर आपण त्याला म्हणूयात की लेखाजोखा होईल, रिव्हिजन होईल. परीक्षेच्या तुमची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असल्यामुळं डिस्क्रिप्टिव्ह पॉइंट आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हे खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे, या घटकातील शिक्षण व राजकारण या संदर्भातील विविध ज्या संकल्पना आहेत, विविध महत्त्वपूर्ण संकल्पनाची सविस्तर माहिती उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी आजच ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करा. तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं ऑल एक्झाम कट्टा, तरी तुम्हाला गुगलचं रेटिंग सर्व दाखवेल, कोणते कोर्स आहेत हे दाखवेल. ॲपची लिंकही तुम्हाला गुगलवर मिळून जाईल. ते डायरेक्ट गुगल प्ले स्टोअरवर घेऊन जाईल. तुम्हाला काही अडचण असेल पेपर 1 पेपर 2 संदर्भात, तरी देखील आपण या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ॲपच्या माध्यमातून पेपर 1 पेपर 2 कोर्सेस उपलब्ध आहेत. चालेल, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. जिथं अडचण येते तिथं विचारत चला. अभिनय तो कभी नाही या उक्तीप्रमाणे आपण याच परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार आहात, याचं देखील आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपण मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. चालेल, तर मग आज आपण इथंच थांबूयात. उर्वरित जो भाग आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.